नमस्कार. मी रणजित निंबाळकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. बघा, आज थोडंसं मी जास्त परखड बोलणार आहे, कारण परखड बोलणं ही आत्ता काळाची गरज आहे. जर आपण आत्ता जागे झालो नाही, आपण जर आत्ता एकत्र झाले नाही, तर ह्या गोष्टी अशाच चालू राहतील. बघा, काल पेटनाक्याला MM नाना ग्रुप आयोजित एक भव्य दिव्य वनश्री केसरीचं मैदान पार पडलं. या मैदानामध्ये काही गोष्टी चुकीच्या झाल्या, त्याबद्दल आज मी तुमच्यासमोर बोलतोय. MM नाना माझे चांगले मित्र आहेत आणि ते मित्र राहतील पण ज्या मैदानात काही गोष्टी घडल्या आणि यापुढे मागेही घडत आहेत, त्यावर बोलणं मला आत्ता जरुरी वाटलं. पहिली गोष्ट ठरली की एक गाडी डायरेक्ट फायनलला पळाली. बघा, काल मैदानामध्ये 7 सेमी झाल्या आणि फायनलला मात्र 8 गाड्या होत्या. कारण जी काही MM नानांची एक मानाची गाडी होती ती डायरेक्ट फायनलला पडली. असं का बरं? हे मात्र चुकीचं आहे, कारण अशा पद्धतीने जर फायनलला गाड्या पळाल्या तर या खेळाला काहीच अर्थ राहणार नाही. कारण सर्वसामान्य बैलगाडी मालक असतो तो खूप दूरवरनं येतो, आपला बहिरेकरी बघतो, आपला छकडे ड्रायव्हर बघतो, 4-5 लोकांना घेऊन येतो आणि डायरेक्टच जर फायनलला खेळला एखादा गाडा मालक आणि तो बक्षीस पात्र झाला तर त्या खेळाला काहीच अर्थ राहणार नाही. खऱ्या अर्थानं एखादा जर गाडी डायरेक्ट फायनलला खेळत असेल तर याच्या विरोधात पण आवाज उठवला पाहिजे आणि हा आवाज त्या मैदानातील मालकांना उठवला पाहिजे. कारण त्या फायनलला इतर 7 सेमी पण झाल्या होत्या, तर त्या 7 सेमीचे जे कोण विजेते होते त्यांनी सुद्धा बोललं पाहिजे होतं, पण त्यातलं कोणच बोललं नाही. का बोलला नाही? जर तुम्हाला तुमच्या हक्कांची जर हक्कांबद्दल बोलायचं असेल तर तुम्ही लगेच बोलता, मात्र कुठं कुठं तुम्ही कर्तव्य ज्यावेळेस तुमचं असतं त्यावेळेस तुम्ही बोलत नाही. हे मात्र चुकीचं आहे. अशा पद्धतीचं जर झालं तर भविष्यात मैदानं बंद पडतील आणि मोठ्यांच्याच गाड्या फायनलला राहतील. आता भविष्यात मी एखादं मैदान पुढे भरवणार आहे, त्या जर मैदानात मी माझी सर्जेची गाडी जर फायनलला खेळवली तर तुम्हाला चालेल का? तुम्हाला जर चालत असेल तर मग बघा, अशा पद्धतीनं जर व्हायला लागलं तर काहीच अर्थ राहणार नाही. तर भविष्यात अशा गोष्टी व्हायला नकोत, याच्यासाठी आपल्याला संघटनेची आवश्यकता आहे. त्याच्यामुळं संघटनेला माझी विनंती आहे की आपण परत या. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट घडली या मैदानात होती ती म्हणजे चिठ्ठ्या. बघा, चिठ्ठ्या तर आयोजकच काढत होते, असे उचलून काढायचे. म्हणजे काय चाललं होतं, कशा पद्धतीने चाललं होतं हे मी माझ्या उघड्या डोळ्यांना पाहत होतो. आता कसं होतं की मी जर तिथं बोललो असतो तर जास्त कालवा झाला असता आणि म्हणून मी तिथं बोलणं सध्या टाळलं. मी MM नानांना पण सांगितलं होतं की नाना, एका लहान मुलाच्या हातून एक चिठ्ठ्या काढा, ते बरं होईल. कारण जर एखाद्या लहान मुलाच्या हातून चिठ्ठ्या काढल्या तर तो पारदर्शक होता, पण तिथं पारदर्शक काहीच नव्हतं. तर ते MM नानांना जे काही केलं ते त्याबद्दल MM नानांना खऱ्या अर्थानं चुकीचंच केलं. कारण अशा पद्धतीनं जर चिठ्ठ्या काढल्या तर सर्वसामान्य बैलगाडा मालक अवघड होईल. कारण याच्यातले काही बैलगाडा मालक खूप श्रीमंत आहेत, त्यांना काही देणं घेणं नाहीये. मात्र जो काही सर्वसामान्य बैलगाडा मालक आहे, जो खूप आशेने येतो एखादी स्पर्धा खेळण्यासाठी, त्याच्यावर जर असा अन्याय झाला तर ते खूप अवघड होईल. कारण कडनं ज्या पद्धतीनं काल पब्लिक होतं, फाट्या असं दाबत यायचं पब्लिक, त्याच्यामुळे ज्याच्या गाड्या कडनं लागल्या ते कडनच गेले. अपवाद फक्त हरण्याचा होता, कारण हरण्या पब्लिकला चांगला पळाला, त्यामुळं त्याची गाडी निघून गेली. मात्र बाकीच्या गाड्यांना त्याचा इतका त्रास झाला की असं डायरेक्ट पब्लिक आतमध्ये येत होतं, त्याच्यामुळे बाकीच्या गाड्यांना पळायलाच येत नव्हतं. त्याच्यानंतर ना अशा पद्धतीने जर चिठ्ठ्या निघल्या तर खूप अवघड होईल. त्याच्यामुळे इथून पुढच्या मैदानामध्ये जर एखाद्या लहान मुलाकडून किंवा एखाद्या सर्वसामान्य बैलगाडी मालकाच्या हस्ते सेमीफायनल, फायनल आणि गटाच्या जर चिठ्ठ्या काढल्या तर ते अगदी उत्तम होईल. कारण इथं कोणावरही अन्याय होणार नाही. कारण अशाच पद्धतीने चालू राहिले तर मोठ्यांच्या गाड्या मधनच येतील, मात्र सर्वसामान्य बैलगाडा मालकाचं काय, याचा कुठं ना कुठंतरी कोणी ना कुणीतरी विचार केला पाहिजे. तर अलीकडच्या कालखंडात एक ऍप्लिकेशन बनवण्याचं आपलं चालू आहे. तर आय थिंक ते ऍप्लिकेशनमध्ये जर सगळ्यांची नावं टाकली तर ते ऑटोमॅटिक काय होतं की ज्या पद्धतीनं इंटरनॅशनल वेगवेगळे खेळ असतात त्या खेळमध्ये लॉट्स पडतात, त्या पद्धतीनं लॉट्स पडतील. त्याच्यामुळं त्या पद्धतीची आपल्याला सिस्टीम सुद्धा करता येईल. म्हणजे हा खेळ कुठं ना कुठं तरी काय आपल्याला चांगल्या पद्धतीनं करता येईल, याच्यासाठी प्रयत्न करूया. आपण एक ऍप्लिकेशन बनवण्याचा विचार करतोय आणि लवकरात लवकर ते ऍप्लिकेशन पण आपण मैदानात टाकू, जेणेकरून मैदानात आल्यानंतर ऑटोमॅटिकच तुम्हाला फाट्या कळतील, ऑटोमॅटिकच लॉट्स. म्हणजे फायनलला कोण कुठनं पडणार त्याच्यात काही झोल असणार नाही. कारण माणसांना हातानं काढलं की लगेच कुणाची चिठ्ठी बारीक करा, कुणाची चिठ्ठी दुमडा, मग ह्याची चिठ्ठी मधनं काढायची, अशा पद्धतीचे जे काही गैरप्रकार आहेत त्या गैरप्रकारांना
आळा बसेल. तिसरा महत्वाचा मुद्दा होता फोक. आता बघा फायनलला थोडासा अंधार झाला होता. फायनलला अंधार झाला असल्यामुळं सुट्टीला पण काही काही जे बैलगाडा मालक होते आपापली गाडी कशी पुढे जाईल याचा विचार करत होते. तर त्याच्यामध्ये जे काही आमचे एवढे मोठे अनुभव असलेले चंदू ड्रायव्हर यांनी सरळ सरळ बैलाला फोका मारल्या. आता ते व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. मात्र त्यांच्या विरोधात कोण बोललं नाही. माझी महाराष्ट्रातील युट्यूबर्सला विनंती आहे, मग सँडी यादव असू द्या, मैदान रिपोर्टरवाला असू द्या, चांगभलवाला असू द्या किंवा कोणताही युट्यूबर्स असू द्या, तुम्हाला विनंती, ज्या पद्धतीनं तुम्ही लोकांना फायनलला झालेल्या मुलाखती दाखवता त्या पद्धतीनं तुम्ही एखादं मैदान सुरू होण्या अगोदर तिथला आढावा घ्यायला जाता, मात्र मैदान झाल्यानंतर तिथला आढावा घ्यायला का जात नाही हो? मैदान झाल्यानंतर तिथला आढावा घेणं तुमची कामाची गरज आहे ना, काळाची गरज आहे. तुम्ही त्यांना का विचारत नाही? जसं तुम्ही बोलला होता तसं मैदान झालं का झालं नाही? फायनलला डायरेक्ट गाडी कशी पडली? हे प्रश्न तुम्ही चिठ्ठ्या कशा काढल्या हे तुमचं काम नाही का? फक्त तुम्ही चांगल्याच मुलाखती घेत बसायचं? बाकीच्या गोष्टींवर बोलणं तुमचा अधिकार नाही का? या गोष्टी जर तुम्ही युट्यूबर्स लोक बोलला नाहीत तर हे क्षेत्र पुढे कसं चालेल? त्यामुळे युट्यूबरची पण जबाबदारी तेवढीच आहे. कारण तुम्ही बैलगाडी मालकांचा, सर्वसामान्य बैलगाडी मालकाचा आवाज आहात. तुम्ही जर शांत बसला, तुम्ही जर असं बसला तर त्याला काहीच अर्थ नाही. तुम्ही नुसत्या मुलाखती घेत फिराल आणि जर या चुकीच्या गोष्टींवर बोलणार नाही तर तुम्हाला युट्यूबर्स, मी तर बैलगाडी मालकांना विनंती करतो, अशा युट्यूबर्सला तुम्ही मुलाखती पण देऊ नका. कारण जे तुमच्या अन्यायाविरोधात बोलत नाहीत, गप हाताची गडी तोंडावर बोट अशा पद्धतीनं गप बसलेत, त्या युट्यूबर्सला मुलाखती पण देऊ नका, उभं पण करू नका. काय करायचंय? जर ते तुम्हाला वाईट गोष्टींविरोधात बोलणार नाही, चांगल्या गोष्टीविरोधात लगेच येतात तुम्हाला, तुम्ही त्यांना म्हणा की 2-3 हजार रुपये देतो, कुठं पण येतात ते. पण मग अशा गोष्टींविरोधात जर बोलणार नसतील तर त्यांना भविष्यात तुम्ही थारा देऊ नका. कारण आज युट्यूबर्सला पण खऱ्या अर्थानं या चुकीच्या गोष्टींविरुद्ध बोलण्याची गरज आहे. चंदू ड्रायव्हरनं फोका मारला, त्याच्या विरोधात का कोण बोललं नाही? मोठ्या तोंडांवर करून सटासट फोका मारून क्रमांक 1 केला, त्याला काय अर्थ आहे? उद्या फोका मारल्यात, उद्या कोण काय करेल? अशा पद्धतीने जर चुकीच्या गोष्टी चालू राहिल्या तर त्याला काहीच अर्थ राहत नाही. त्यामुळे चंदू ड्रायव्हरला तर माझी विनंती आहे, असं काय करू नका. अंधार झालाय म्हणून आपण फोका मारायचा का? हे चुकीचं आहे आणि मी चुकीच्या गोष्टी विरोधात बोलणारच. मला काही फरक पडत नाही. कारण हे जर क्षेत्र एक दिवस बंद झालं तर त्या सर्वसामान्य गाडी मालकाचा हाल होतील. आमच्यासारख्याला काही नाही. आम्ही म्हणेल 10-15 दिवस आता आमचा शेअर मार्केट आम्ही खेळलोच नाही, आम्हाला कोटभर रुपये नुकसान झालं, मी म्हणेल विषय सोडून देईल, पण त्या सर्वसामान्य गाडी मालकाचं काय? ज्याच्या उदरनिर्वाहाचं साधन किंवा जो खूप एक नाद आहे, आपली संस्कृती आहे जपण्यासाठी हे करत असतो, त्याचा कुठं ना कुठं तरी विचार करा. त्याच्यानंतर प्रेक्षकांना पण माझी विनंती, आपण एक बैलगाडा, महाराष्ट्राची संस्कृती, हा आपला नाद बघायला येता, पण ज्यावेळेस तुम्ही बघायला येता त्यावेळेस अन्याय करू नका ना. तुम्ही फार फाटीतच येता. उदाहरणार्थ काल मथुर बकासूर या गाडीवरती खूप अन्याय झाला, कारण मथुरची गाडी पब्लिकनं लागली होती. आता मथुरला तर पब्लिकचा बादशाह म्हटलं जातं, मात्र ज्या पद्धतीनं तो पब्लिकला पळतो, पब्लिक इकडं पण होतं, पब्लिक फाटीतनं पलीकडं पण आलं, काय करायचं? जवळजवळ त्यानं 10 ते 15 माणसांना उडवलं. अशा पद्धतीनं जर झालं तर तो मथुरवर अन्याय झाला. त्याच्यानंतर बाकासूरवर तर लोकांनी दगडं हाणली. असं का बरं? हा नंदी आहे, महादेवाचा नंदी आहे, याच्यावर जर तुम्ही दगडफेक केली, अशा पद्धतीने चुकीच झालं. कारण मी मैदान संपल्यानंतर वैभव साळुंकेला फोन केला. फोनमध्ये त्यानं सांगितलं की बाबा बैलावर दगडं मारली. त्याच्यानंतर मथुर आणि सुंदरची जे गाडी चालत होते मामा, त्या मामांना सुद्धा लागलं. मग अशा पद्धतीने जर झालं तर काय कडनं लागल्यानं पळायचंच नाही का? कारण अशा पद्धतीनं प्रेक्षकांना पण कुठं ना कुठं तरी नियंत्रण असलं पाहिजे. बॅरिकेडच्या आतमध्ये प्रेक्षक तर असं येत होतं, म्हणजे मधलीच गाडी लागायची. ह्या गाडीचा आणि ह्या गाडीचा तर काही संबंधच नव्हता. त्याच्यामुळे यावरती कुठं ना कुठं तरी विचार करणं खूप काळाची गरज आहे. आणि जर आपण आज बोललो नाही तर एक ना एक दिवस हे क्षेत्र बंद पडण्याच्या मार्गावर येईल. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संघटना या क्षेत्रात असायलाच हवी. जर संघटना नसेल, आपण एकत्र राहिलो नाही तर हे क्षेत्र बंद पडण्याच्या वळणावर येईल. त्यामुळे महाराष्ट्रातील जे काही वरिष्ठ आहेत, ज्यांनी ही बैलगाडी क्षेत्र सुरू करायला खूप मोठी त्यांनी हे घेतली, कामगिरी केली, अशा ज्येष्ठांना, मग विलास पैलवान असतील, दत्ता गायकवाड असतील, त्याच्यानंतर बांगडे तात्या असतील, डुबलदादा असतील, अजून कोण वरिष्ठ असतील, विलास पैलवान असतील, जे कोणी वरिष्ठ असतील,
या सर्व वरिष्ठांना माझी विनंती आहे, शेवाळे आबा असतील, की आपण एकत्र या. आपली खरंच गरज आहे. जर हे क्षेत्र आपल्याला कायमस्वरूपी चालू ठेवायचं असेल तर आपण संघटना असली पाहिजे, सर्व गोष्टी नियमातून झाले पाहिजेत, प्रत्येक गोष्टीला नियम असले पाहिजेत आणि हे कोण जे कोण नियम तोडेल त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. काल ग्रुपवर मी चर्चा करत होतो तर एक जण म्हटला तुम्हीच दत्ता गायकवाडांच्या विरोधात भापकर केसरीला बोला. तर त्याबद्दल मी जाहीर माफी पण मागितली आहे. त्यावेळेस मी नवीन होतं, नौका होतं, मला काही गोष्टी माहीत नव्हत्या. त्यासाठी मी दत्ता गायकवाडांची जे कोण संघटनेची माफी पण मागितली. आता त्याच गोष्टी उकरून काय उपयोग नाही ना. पुन्हा एकदा आपल्याला ज्या काही आता गोष्टी चालू आहेत त्याबद्दल बोललं पाहिजे. आणि अशाच जर या गोष्टी चालू राहिल्या तर आपल्याला एक ना एक दिवस खरंच घरी बसावं लागेल. आणि काय मग अशी मैदानं घेऊन काहीच उपयोग नाही. मी नानांना म्हटलं होतं की तुम्हाला तुमची अशी वाईट चर्चा आहे की बाबा तुम्ही बक्षीस देणार नाही. तर नानांना ती मैदानावरती येऊन बक्षिसं दिली. मैदानावरती येऊन बक्षिसं दिली म्हणजे मी बोललो म्हणून बक्षिसं दिली ना. मी जर त्या विरोधात बोललो नसतो तर ते असं बोललं असतं का? नाही. ते पण चांगलं झालं, चला ठीक आहे बाबा, प्रथम क्रमांकाला 3 लाख, द्वितीय क्रमांकाला 2 लाख, 1 लाख मिळाले. मात्र नाना काही गोष्टी चुकल्याच. या गोष्टी जर अशाच चालू राहिल्या तर आपल्याला एक ना एक दिवस कुठं ना कुठेतरी बंद करावं लागेल. कारण तुमचा पण बैल आहे नाना, तो सुद्धा पळतो. जर तुमच्या विरोधात जर असा कोणी अन्याय झाला तर पुढं भविष्यात काय होईल? एक व्यक्ती मला म्हणाला सर आमच्या वाट्याला तर कडच आली. मी त्याला म्हणाल तुमच्या वाट्याला कड आली, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. म्हणजे तुम्ही दुसऱ्याला कड दिलं तुम्हाला बी कड येणारच आहे ना, तुम्हाला बी कड येणारच आहे. त्याच्यामुळे भविष्यात जी चिट्ट्याचा जो काही फेरफार चालतो त्याच्यामुळे कुठल्या तरी लहान मुलाच्या हस्ते चिट्ट्या काढा किंवा काय करता येईल आपल्याला या पद्धतीमध्ये ते पारदर्शक करा. आणि सगळ्यात महत्त्वाची आहे संघटनेला माझी विनंती आहे, हात जोडून विनंती आहे की तुम्ही परत या. बैलगाडा क्षेत्राला तुमच्यासारख्या अनुभवाची मार्गदर्शनाची गरज आहे. तुम्ही जर परत नाही आला तर हे एक ना एक दिवस क्षेत्र बंद पडण्याच्या मार्गावर येईल. महाराष्ट्रातील समस्त बैलगाडा मालकांच्या वतीने मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही परत या, तुम्ही पुन्हा सक्रिय व्हा. तुमची आम्हाला गरज आहे. तुमचे आशीर्वाद, तुमचे नियम, तुमची शिस्त संबंध या बैलगाडी क्षेत्राला लागू दे. याच्यासाठी तुम्ही परत या, पुन्हा सक्रिय व्हा अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.